आताच आपण बघितलं तो शिक्षकांचा संतप्त पद्धतीने सुरू असलेला आक्रोश मोर्चा। नाशिकमधील ही दृश्य आहेत। सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत आज शिक्षकांनी आक्रोश मोर्चा काढला। टीईटी रद्द करा असं म्हणत हजारो शिक्षक आज नाशिकमध्ये एकत्र आले। हा राज्यव्यापी संप ईदगाह मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता। पाहूया सविस्तर बातमी। राज्य सरकारकडून आपल्या विविध मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप आज राज्यभरात शिक्षक आणि शिक्षकेतर संघटनांनी केला आणि राज्यव्यापी संप पुकारलाय। या संपाचे पडसाद नाशिकमध्ये देखील तीव्रतेने उमटलेले पाहायला मिळाले। नाशिकमधील प्राथमिक माध्यमिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एकत्र येत संपाची हाक दिली। टीईटी रद्द करावी या प्रमुख मागणीसह संतप्त शिक्षकांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि ईदगाह मैदान येथून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा काढलाय। बंद करा टीईटी बंद करा अशा घोषणांनी संपूर्ण मार्ग दणाणून गेला। या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने शिक्षकांनी सहभाग घेतला। शिक्षक प्रतिनिधींमार्फत विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना देण्यात आले। आज 5 डिसेंबर 2025 रोजी पूर्ण राज्यभरामध्ये पूर्ण जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समन्वय कर्मचारी समन्वय समितीचा आक्रोश मोर्चा या ठिकाणी संपन्न होत आहे। महाराष्ट्र शासनाने नव्हे तर केंद्र शासनाने जो महाराष्ट्र शासनाला जो एक टीईटीचा कायदा अनिवार्य करण्यासाठी कोर्टाचा एक आदेश दिलेला आहे, त्या आदेशाच्या विरोधात पूर्ण देशामध्ये टीईटीच्या विरोधात एक महा आक्रोश मोर्चा प्रत्येक राज्यामध्ये होत आहे। परंतु आज नाशिक जिल्ह्यात टीईटीच्या विरोधात हा मोर्चा आहे हा मोर्चा महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या विरोधात नसून ते एक सुप्रीम कोर्टाने लादलेला एक जाचक अटीचा एक मोर्चा आहे की जेव्हा आपले सगळे लोक जेव्हा शिक्षक नियुक्तीसाठी जेव्हा येतात तेव्हा महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सगळ्या शिक्षकांची एक टीईटी परीक्षा घेतलेली होती आणि ती घेतल्यानंतर त्यांचं सिलेक्शन झालं आणि सिलेक्शन झाल्यानंतर पुन्हा अजून काहीतरी जाचक अटी लावायच्या, त्याच्यामध्ये पदोन्नतीसाठी टीईटीची आवश्यकता असेल। मी काळोजी बोरसे पाटील, राज्य नेते शिक्षक समिती, आज राज्यातील सर्व शिक्षकांच्या समन्वय समितीने पूर्ण महाराष्ट्र बंद पुकारलेला असून शिक्षकांवर सर्वोच्च न्यायालयाने जो टीईटी सक्तीचा आदेश केला तो अन्यायकारक आहे। हा आदेश रद्द करावा। आरटी ऍक्ट प्रमाणे 2010 नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांसाठी टीईटी सक्त आहे, परंतु त्या अगोदरच्या लोकांवर हा अन्याय आहे। त्याचप्रमाणे 15 मार्च 2024 ला शासनाने जो संच मान्यतेचा GR काढला तो अन्यायकारक आहे। त्याच्यामुळे राज्यातील जवळजवळ 25 ते 30 हजार शिक्षकांची पद रद्द होणार आणि हा अन्याय दूर व्हावा म्हणून राज्यातील सर्व शिक्षकांनी आज 1 दिवसाचा बंद पुकारलेला आहे। आता या राज्यव्यापी संपावर सरकार कोणता तोडगा काढणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी।